ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त मजेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे अर्जुन जो आहे तो आता थोडा मोबाईलवर पॉडकास्ट बघत असतो. सायली म्हणत असते की झालं का तुमचं पुन्हा सुरू ते पॉडकास्ट कशाला हे सगळं. त्यावर अर्जुनही तिला म्हणत असतो की तूही पॉडकास्ट बघ ना, म्हणजे तुलाही जरा बरं वाटेल. मग त्यावर सायली म्हणत असते की मला माझं बाळ वाढवायला कोणत्याही पॉडकास्टची गरज नाही आहे. मी माझ्या पद्धतीने माझं बाळ वाढवू शकते, कारण माझ्या मर्जीने मी हे सगळं काही करणार आहे माझ्या बाळाचं, असंही आता सायली सांगत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की मला काही झालं ना तरी बेस्ट फादर बनायचं आहे आणि त्यासाठी मला पॉडकास्ट बघणं तर गरजेचं आहे. त्यामुळे तू झोप, मला पॉडकास्ट बघू दे, असं आता अर्जुनचं असतं. सायली अर्जुनकडे तर पाहतच राहते. तिला एकतर पहिल्यांदा नवल वाटत असतं की अर्जुन पॉडकास्ट वगैरे बघत रात्र आता घालवणार आहे, पण त्याच वेळेला सायली अर्जुनला हे सुद्धा बोलते की बघा, तुम्ही माझ्या झोपेसाठी एक वेळ लावलेली आहे, टाईम लावलेला आहे, आणि मग आता तुम्ही काय करताय, म्हणजे या सगळ्यामुळे माझी झोप मोड होणार नाही आहे का, याचा विचार करताय का तुम्ही. मग आता तुम्ही पॉडकास्ट ऐकताय, तुमच्या डोळ्यावर तर परिणाम होत आहेत, पण माझ्या कानावर होत आहेत त्याचं काय, मला नाही ऐकायचं तुमचा तो पॉडकास्ट. मग त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की अरे, आपण तर पॉडकास्ट असा जोरात लावला आहे, म्हणजे मोठा आवाज येतो, लाऊड. मग त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, त्यापेक्षा आपण जर कानामध्ये ब्लूटूथ घालूया, म्हणजे आपला आवाज जो आहे मोबाईलचा तो बाहेर जाणार नाही. मग तो आता कानामध्ये ब्लूटूथ लावून तो आता बघत असतो. जेव्हा ब्लूटूथ लावून वगैरे तो बघत असतो ना, तेव्हासुद्धा त्या ब्लूटूथमधनं आवाज बाहेर येतो. शेवटी सगळीकडे शांतता आहे, रात्रीची वेळ आहे म्हटल्यावर ब्लूटूथमधनं आवाज बाहेर येऊ लागतो. आणि हे सगळं पुन्हा एकदा सायली ऐकते. सायली म्हणत असते की तुम्हाला मी एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, अहो स्वतः तर झोपत नाही आहे, तर मला तरी निदान झोपू दे. मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की सॉरी बायको. मग आता सायली म्हणत असते की तुम्हाला कळतं आहे का, तुम्ही तर आता ब्लूटूथ ऑन केलेले आहेत, पण बाहेर सगळा आवाज येतो, शांत आहे म्हणून, मग तुम्हाला गप्प बसता येत नाही आहे का. अर्जुन म्हणतो सॉरी, मी आता आवाज ना थोडा कमी करतो. आणि मग काय आवाज कमी करून तो बघत असतो. तेव्हा पुन्हा सायली उठते. सायली म्हणते की तुम्ही माझी काय काळजी घेतो मला जरा सांगा ना, म्हणजे तुम्ही ब्लूटूथ ऑन केला आहे, सगळं ऐकताय, हळू आवाजात ऐकताय, पण तुम्ही हे करताय का मला ते सांगा. म्हणजे मला तुमची ही गोष्ट आवडली नाही आहे, डोळ्यांना त्रास होतो आहे, सगळीकडे अंधार आहे आणि तुम्ही मोबाईलच्या लाईट्स ऑन करून आता ते बघत बसलात, याच्यामुळे माझीही झोप नाही होते आणि तुमचीही झोप नाही होते, या सगळ्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे की नाही. मग कशाला करताय हो हे सगळं, बंद करा बरा मोबाईल तो, माझी झोप होत नाही आहे, बस करा आता हे सगळं, असंही आता ती ओरडून बोलत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही ओरडून बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे तर टेन्शनच आलेलं असतं. काय करावं आणि काय नाही हे सुधरत नसतं. त्यातच आता सायली जशी अर्जुनला ओरडते ना, तसं आता गपचूप अर्जुन मोबाईल वगैरे बाजूला ठेवतो आणि झोपत असतो. तेव्हाच ना तो बघत असतो सायली झोपली का, पण ना पुन्हा त्याला त्याचा मोबाईल घ्यायचा असतो ना म्हणून. पण सायली ना बरोबर जागी असते. सायली पुन्हा मागे वळून बघते. सायली जशी मागे वळून बघते ना, तसं आता अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणतो की काही नाही, मी अलार्म लावत होतो. सायलीमध्ये झोपताय का गप्प, झोपा गप्प, असं बोलून ती आता त्याच्यावर ओरडते. त्याबरोबर गुपचूपपणे त्याला चादर वगैरे घेऊन झोपावंच लागतं, दुसरं ऑप्शनच नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता पूर्ण बारशाची तयारी ही आता होत आलेली असते. बारशासाठी एकदम धूमधडाक्यात तयारी केलेली असते, सगळी अरेंजमेंट एकदम परफेक्ट असते. तेच आता प्रतिमा आलेली असते. सगळं डेकोरेशन चैतन्य आणि अश्विन करत असतात. तेच आता दुसरीकडे हे डेकोरेशन होत असतानाच इकडे आता अस्मिताच्या बाळाला बघून प्रतिमा म्हणत असते की अगदी ना आता हा तुझ्यावरच गेला आहे बघ, म्हणजे सेम टू सेम तुझ्यासारखा दिसायला लागला आहे. मग आता अस्मितासुद्धा म्हणते की हो, पण आता प्रतिमा आत्या तू आलीस ना लवकर, ते का ती बरंच झालं, मला आवडला तू आलीस ते. मग आता प्रतिमा म्हणते चल मी आता कल्पनाला मदत करते, बरीच कामं आहेत ती करून घेते. तर दुसरीकडे आता हे सगळं होत असतानाच ना अचानकपणे सायलीचा अलार्म वाजतो. सायलीचा अलार्म वाजल्याबरोबर आता प्रतिमा विचारते की हे सगळं काय आहे. मग आता सायली सांगत असते की काही नाही, पाणी प्यायचा अलार्म आहे, म्हणजे हे नवीनच काय. मग अगं हे ना अर्जुनने चालू केले. अर्जुनला काय तर म्हणे या सगळ्या काही गोष्टी करून त्याला बायकोची काळजी घ्यायची. आता अलार्म वाजूनसुद्धा सायली काही पाणी पित नसते, म्हणून अर्जुनच स्वतःहून पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. तिला म्हणत असतो की बायको घे ना पाणी पिऊन घे.
सायली म्हणत असते की नाही नकोय, मला तहान नाही लागली, कशाला माझ्यावर जबरदस्ती करताय असं देखील आता सायली म्हणत असते. त्यावर आता तो म्हणत असतो जबरदस्ती नाही आहे, मला ऐकायचं आहे म्हटल्यावर तुला हे करावंच लागणार आहे, मला दुसरं कोणतंही कारण नको आहे, गुपचूपपणे पी बरं, आता मला तुझं ऐकायचं नाही आहे, पी असं बोलून तो आता तिला ती गपचूप पाणी प्यायला सांगतो. आणि सायलीलाही माहिती आहे जोपर्यंत आपण काही ऐकत नाही तोपर्यंत हा इथून जाणार नाही, त्यामुळे सायली ही गुपचूपपणे पाणी आता सगळं काही संपवते. सायलीने पाणी संपवल्याबरोबर आता इकडे अर्जुन जो आहे तो आता पाहत राहतो. अर्जुनने आता सायलीला सांगितलेलं असतं की पुढच्या अलार्मलासुद्धा टायमिंगवर तुला सगळं अरेंज करायचं आहे, पण सायली म्हणत असते की आता तर मी माझा मोबाईल सायलेंटवरच ठेवणार आहे. मग अर्जुनला कळतं की सायलीने मोबाईल सायलेंटला ठेवला आहे, मग आता इथून पुढचे अलार्म होणार नाही, म्हणून अर्जुनने आता कल्पना, प्रतिमा, अस्मिता, त्याचसोबत चैतन्य, अश्विन सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट केलेला असतो, जेणेकरून एकत्र सगळ्यांचे अलार्म वाजतील आणि सायलीला सगळेजण आता पाणी पिण्यासाठी, जेवणासाठी आग्रह करतील. हाच मूळ हेतू इकडे अर्जुनचा होता, म्हणून अर्जुनने आता सगळ्यांनाच बोलण्यात गुंतवून ठेवून सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म सेट केलेले होते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रिया जी आहे तिने पत्र लिहिलेलं असतं. प्रियाचं पत्र लिहून झाल्यानंतर प्रिया जी आहे ते आता म्हणत असते की प्लीज तुम्ही हे पत्र आजच्या आज द्याल तर खूप बरं होईल. त्यावर आजच्या आज आता एवढ्या लवकर काही पत्र जात नसतं, साधारण 8-15 दिवस तरी लागतील. त्यावर आता प्रिया रडायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की 8-15 दिवस असं करू नका हो प्लीज दया करा माझ्यावर, एक मी आई होणार आहे आणि माझ्या घरच्यांना ही न्यूज पोचवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, प्लीज असं करू नका. आणि असं बोलून ती आता रिक्वेस्ट करत असते. जेव्हा ती आता रिक्वेस्ट करत असते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की तू या आधी कुठे नाटकात वगैरे काम केलं होतंस का गं, म्हणजे नाटकाची कृती जी काही आहे हुबेहूब नक्कल तू करत असते आणि आता तर एकदम तशीच करते. नाही हो, मी नाटक नाही करत आहे, मी खरंच सांगते, मला माझ्या बाळाची काळजी वाटते आणि म्हणूनच मी सांगते, माझ्या फॅमिलीला या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात कळल्या नाही तर कशा चालतील म्हणून सांगते. मग ठीक आहे तुम्ही आता बाळाच्या मावशी आहात असं देखील आता ती म्हणत असते. मायाची मावशी आणि मी, हो तुम्हीच, मग तुम्ही बाळाची मावशी म्हणून एवढंही करणार नाही का. त्यावरती आता म्हणत असते की ठीक आहे, मी बघते काय तो बंदोबस्त करते, लवकरात लवकर कसा पोचेल ते, तू काळजी करू नकोस असंही आता ती म्हणते. आणि जेव्हा ते तिकडनं हवालदार निघून जाते तेव्हा मात्र इकडे असणारी प्रिया हसत असते. प्रिया म्हणत असते की आता कसं वाटलं तुला, म्हणजे मला माहिती आहे ग तुला फरक पडत नाही आहे, पण आता मलाही काही फरक पडत नसतो बघ, म्हणजे तू जरी माझी बातमी ही वेळेवर पोहोचवलीस आणि मी इथून एकदाची सुटली की तुला कोणाला मानत नसते बघ मी, असंही आता एकटीच प्रिया बडबडत असते. प्रिया आता वाट बघत असते की सुभेदारांच्या घरामध्ये मोठा बॉम्ब फुटेल आणि मला कल्पी इथे घ्यायला येईल. दुसरीकडे आता प्रतिमा आणि सगळेजण बसलेली असतात, तयारी तर होत असते. तेवढ्यातच सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म एकत्र वाजतात. सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म एकत्र वाजल्यामुळे सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्यांना प्रश्न असतो की अलार्म कसे काय वाजले सगळ्यांचे एकदमच. त्याबरोबर आता अस्मिता सांगत असते की हे नखरे अर्जुनचे असणार आहे, अर्जुननेच मोबाईलमध्ये अलार्म सेट केला असणार आहे. सायली म्हटली नाही का मगाशी मी काही लक्ष देणार नाही आहे म्हणूनच त्यांनी हे केलेलं असणार आहे. तेव्हाच इकडे आता अस्मिता विचारत असते, अगं सायली तू काय नाव ठरवलंयस बाळाचं, निदान मला तरी सांग. हो सांगते तुम्हाला सांगणारच आहे. मग आता अस्मिताच्या कानात सायली हळूच नाव सांगते. अस्मिताला ते नाव खूप जास्त आवडतं. अस्मिता म्हणत असते की मला तर बाबा हे नाव खूपच आवडलेलं आहे. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म वाजू लागतात. ते सायली कमरेवर वगैरे हात ठेवून आता अर्जुनकडे बघत असते. अर्जुन आता म्हणत असतो की मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, तुला आता करावंच लागणार आहे, खावं लागणार आहे काहीतरी. त्यावर आता प्रतिमाचं लक्ष जातं सायलीवर. सायली अगदी लहान असताना, म्हणजे तन्वी म्हणून लहान असताना अशीच कमरेवर हात धरायची आणि अर्जुनच्या कंप्लेंट्स करायची आणि अगदीच सायलीने आतासुद्धा तसंच केलेलं असतं. अगदीच कमरे
कमरेवर तिने हात ठेवलेला असतो आणि ती आता बघत असते. आता सायली हे सगळं काही करत असते ना, तेव्हा आता कल्पना म्हणत असते की हो हो तू बरोबर बोललीस, तन्वी असंच करायची लहान असताना. मग बऱ्याच गोष्टी ना सायली आणि तन्वीच्या सेम आहेत, म्हणून तर पूर्ण आजी सायलीला तन्वी म्हणते असं अस्मिता सांगू लागते. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की असं काय नसतं, म्हणजे सेम वयाच्या आहेत ना त्या दोघीजणी, म्हणून पूर्ण आजीला असं वाटतंय, बाकी काही नाही. तुला सांगू का, माझा जो लहानपणीचा मित्र नव्हता का बाजूचा आपल्या, तो राहायलायचा सौरभ, त्याच्या आणि माझी बघ सवय सेम असायची. तेव्हा बरीच जण आम्हाला म्हणायचे की तुम्ही काय ट्विन्स वगैरे आहात का. मग तेव्हा तुला आठवतं ना गं मॉम. आता मग कल्पनालाही आठवतं. कल्पना म्हणते की हो बरोबर आहे तुझं. मग अर्जुन म्हणतो अगं तसंच असतं हे आणि ते ना सारखंच आहे बघते, असंही आता ती बोलत असते. आणि मग तेव्हा अर्जुनलाही पटतं. मग तेव्हाच ना सायलीला सांगितलं जातं आता आम्ही ऐकणार नाही, आमच्या मोबाईलचे अलार्म सारखे वाजतात, तू काहीतरी खाऊन घे, सायलीला सांगितलं जातं. सायली मात्र आता चिडत असते अर्जुनवर, कारण एकत्र सगळ्यांचे मोबाईल वाजत असतात ना सारखे. सायलीचं असं असतं की निदान आपला मोबाईल सायलेंटला टाकलाय तर निदान आपल्या मागे हा त्रास तरी देणार नाही. पण सायलीला अर्जुनने मात्र त्रास द्यायची नवीन शक्कल जी आहे ती लढवलेली असते. पुढे आता सगळं डेकोरेशन वगैरे व्यवस्थित होत असतं. इकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली मात्र एकमेकांकडे बघत असतात. त्याचबरोबर चैतन्य आणि अश्विन यांनी आता पूर्ण डेकोरेट केलेला असतो, पाळणा वगैरे, आणि त्याचसोबत बाळाचं नावसुद्धा त्यांनी ठरवलेलं असतं सायलीने, आणि ते बाळाचं नावही मागे अरेंज केलेलं असतं. बाळाचं नाव कोण ठेवणार याच्यासुद्धा चर्चा होत असते. तर तिथे आता सांगितलं जातं की सायली म्हणजेच आता बाळाची मामीच नाव ठेवणार आहे. प्रतिमाला सुद्धा हे आवडतं. इकडे मात्र आता अर्जुन सायलीच्या सारखा मागे लागलेला असतो की काहीतरी खाऊन घे. हे सगळं बघूनच ना कल्पना, प्रतिमा यांना मात्र हसू येत असतं. तेव्हाच ना आता सायलीला ती लोक सगळेजण सांगतात की अगं इतका जीव लावणारा नवरा भेटला आहे ना, तर थोडं खाऊन घे गं, नको का त्याला त्रास देऊ. मग आता सायली ही वैतागून गेलेली असते. सायली म्हणत असते की तुम्ही ऐकणारच नाही आहात ना, असंच करणार आहात ना शेवटपर्यंत. अर्जुन म्हणतो नाही ऐकणार आहे मी. दुसरीकडे आता सचिन जो आहे तो एका वकिलाला भेटायला गेलेला असतो. सचिन जेव्हा वकिलाला भेटायला जातो तेव्हा त्या वकिलाला सगळ्या काही गोष्टी सांगत असतो, म्हणजे त्याची जी केस आहे ती समजावून सांगतो. जेव्हा तो केस पूर्णपणे समजावून सांगतो तेव्हा आता तो वकील म्हणत असतो की तुमची केस जर अशी असेल तर तुमची बायको जी आहे ती पोडगी घेणार आहे, कारण का तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. मग तेव्हाच ना त्याची काहीच गरज पडणार नाही, कारण मी एकही रुपया देणार नाही आहे, कारण माझं ठरलेलं आहे. म्हणजे असं का, एक रुपयाही तुम्ही देणार का नाही आहात, त्याचं कारण काय आहे मला समजेल का. अहो म्हणजे त्याचं कारण हे आहे की बघा माझा विचार असा आहे की तिचंसुद्धा काही आहे, त्याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. आणि मग ते पुरावे जे आहेत ते आता द्यायचं ठरलेलं असतं. मग तो पुरावे एक एक करून त्या फाईल्समध्ये असतात. पेनड्राईव्हमध्ये CCTV फुटेज असतं, जे की चैतन्यसोबत अस्मिता त्या दिवशी बसली होती त्या कॅफेमध्ये, त्याचंसुद्धा ते CCTV फुटेज असतं आणि ते सगळं दाखवलं जातं. आणि तेव्हा तो म्हणतो की इतकी तुमची केस स्ट्रॉंग आहे तर नक्कीच तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. सचिन म्हणत असतो की बघा पहिल्यांदा अर्जुन जो आहे ती ही केस लढणार आहे, कारण मला माहिती आहे की अर्जुनला पहिल्यांदा ही डिवोर्स केस घ्यावी लागते, त्यामुळे तुम्ही ही केस नक्कीच व्यवस्थित हँडल कराल आणि मला न्याय मिळवून द्याल. हो हो का नाही, तुमच्यासाठी मी करू शकतो असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता सचिन म्हणत असतो की बघा तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही ही सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता. हो हो का नाही. इकडे आता बादशाचा पूर्ण छान असा खेळ रंगलेला असतो, म्हणजेच कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असं घेऊन बाळाला पाळण्यातून झुलवलं जात असतं. कल्पना आणि सायली हे सगळं काही करत असतात. तेव्हाच ना आता हळूच ना सायली जी आहे ती बाळाच्या कानामध्ये नाव ठेवते. सायलीने बाळाच्या कानामध्ये नाव ठेवल्याबरोबर सायलीच्या पाठीत सगळेजण असे बुक्के मारत असतात. त्याबरोबर आता सगळीजण तन्वीला एवढं मारू नका असं आता अर्जुन म्हणत असतो. मग इथे पूर्णाजी बसलेली असते. पूर्णाजी बघत असते. अश्विन तर शांत आहे, पण अर्जुन बोलतोय ना, अर्जुनची थोडी बायको आहे, अश्विनची बायको आहे तन्वी, तर त्याने बोलायला हवं. म्हणूनच मग आता पूर्णाजी हे सगळं काही बोलून दाखवते. पूर्णाजीने हे बोलून दाखवल्याबरोबर इथे आता अश्विन म्हणतो की हो हो तन्वीला मारू नका, अरे तन्वीला मारू नका असं फक्त एकदम साधं बोलत असतो तो. ते वाजता दुसरीकडे आता नाव तरी काय ठेवलं आहे आता तरी आम्हाला कळेल का असंही आता कल्पना म्हणत असते, कारण सायलीने ना नाव गुलदस्त्यात ठेवलेलं असतं. सायलीने नाव मात्र खूप सुंदर असं ठेवलेलं असतं, म्हणजे अस्मिता ही नेहमीच हसतमुख असणारी, सगळ्यांना आनंद देणारी आणि तसंच तिचं बाळही
तसंच आहे आणि म्हणूनच बाळाचं नावही मी त्याच पद्धतीने ठेवले असं सायली सगळ्यांना सांगते. मग आता सायली तिचं जे बाळाचं नाव आहे ते रिव्हील करते आणि जे नाव असतं ते म्हणजे असतं स्मित, म्हणजे अस्मितामधलं स्मित. खूप सुंदर असं नाव तिने व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे खरंच खूप कौतुक वाटत असतं सायलीचं सगळ्यांना, कारण असं नाव ना कोणीही विचार केला नसता की इतकं सुंदर नाव ठेवू शकतो. म्हणूनच जी अस्मिता असते तिलासुद्धा हे नाव आवडलेलं असतं आणि सगळीजणं आता सायलीचं कौतुकही करत असतात. मग आता बाळ म्हणत असतं बाळासाठी खूप छान नाव आहे. अस्मिता ही बाळाला हातात धरून बोलत असते. बाळासाठी मामा मामी खूप काही करतात. तेच आता सायली आणि अर्जुनने अस्मितासाठी एक सरप्राईजसुद्धा अरेंज केलेलं असतं आणि आमच्याकडनं बाळासाठी गिफ्ट असंही ते म्हणतात. त्याबरोबर अस्मिता म्हणते की अरे गिफ्टची काय गरज होती, काहीच गरज नाही, ह्या गिफ्ट वगैरे मला नको आहे असं अस्मिताने ठामपणे सांगितलेलं असतं. मग इथे पूर्णाजी म्हणत असतात की बाळाचं बारसं तर झाले, आता मला जॉब करायचा आहे, विमल जरा मला रूममध्ये घेऊन जा. मग आता विमल पूर्णाजींचा हात धरून पूर्णाजींना रूममध्ये घेऊन जात असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अस्मिताने चक्क गिफ्टला नाही म्हटलेलं असतं, त्यामुळे अर्जुन तर चकित होतो. अर्जुन म्हणतो की आमची अस्मिताई कुठे हरवली आहे का, म्हणजे आमची अस्मिताई पहिल्यांदा गिफ्टला फक्त पहिल्यांदा हात पुढे करायची द्या द्या गिफ्ट म्हणून, आणि आता ही अस्मिताताई चक्क गिफ्टला नाही म्हणते. काय चाललंय काय हे, मला तर काहीच कळत नाही आहे. अस्मिताताई कुठे आमची, तिला परत आणा बरं, असंही मुद्दामून अर्जुन मजा मस्करी करत बोलत असतो. त्यावर अस्मिता म्हणत असते की खरंच मला काही नको आहे, मी या घरात राहते, तुम्ही सगळी जरा माझ्यावर मनापासून प्रेम करता, मला हवं नको ते देत आहे, तेच माझ्यासाठी खूप आहे, बस झालं माझ्यासाठी, बाकी काही नको आहे असं आता अस्मिता म्हणत असते. पण सायली अर्जुनने आधीच सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं. जे स्ट्रोलर काल मागवलेलं असतं तेच पुन्हा एकदा सायली अर्जुनने अरेंज केलेलं असतं. का तर अस्मिताच्या बाळासाठी. काल अस्मिताकडे पैसे नव्हते म्हणून अस्मिताने ते स्ट्रोलर घेतलं नव्हतं. पण आता सायली अर्जुनला माहिती आहे की आपण बाळासाठी बारशासाठी काहीतरी नवीन अरेंज करू शकतो. खरं तर अस्मिताला काहीच नको असतं, पण तेव्हाच ना सायली आणि अर्जुन म्हणतात मामा मामी देत आहेत तर तुम्हाला तर घ्यावं लागणार आहे, कारण मामा मामीच तर बाळासाठी करणार आहेत ना. मग तेव्हाच ना तिथे तो डिलिव्हरी बॉयसुद्धा आलेला असतो. त्याला बघून तर आता अस्मिता पाहतच राहते, पण तो डिलिव्हरी बॉय जो आहे ना तो अस्मिताची माफी मागतो. काल जे काही झालं त्याच्यासाठी खरंच सॉरी. मग सगळेजण विचारतात की हा नेमका आहे तरी कोण आणि काय आहे हे सगळं. तेव्हाच ना अस्मिता जी आहे ती सांगू लागते काल खरं तर मी बाळासाठी स्ट्रॉलर मागवला होता, पण काय झालं की माझ्याकडे ना कॅश नव्हती आणि माझं जे पेमेंट होतं ऑनलाईन ते नेटवर्कमुळे होत नव्हतं आणि त्यामुळे मी त्याला रिटर्न जायला सांगितलं होतं. त्यावेळेला तो खूप काही अस्मिताला बोलला होता आणि त्याच वेळेला तो डिलिव्हरी बॉय रिटर्न आल्यामुळे ना तेव्हा तो आता अस्मिताची माफीसुद्धा मागत होता. अस्मिताला म्हणत होता की मॅडम खरंच सॉरी, म्हणजे माझ्याकडनं काल तुम्हाला खूप काही बोललं गेलं, पण त्यासाठी खरंच खूप सॉरी असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा इतकं तो सॉरी बोलत असतो ना तेव्हा आता अस्मिताही म्हणत असते की इट्स ओके, त्यात काही एवढं हे नको हे करू, असंही आता बोलून ना ती कसं त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता डिलेवरी बॉय जो आहे तो निघून जातो. डिलेवरी बॉय जो आहे तो निघून गेल्यानंतर ना इकडे आता विचारलं जातं की अरे पण तुम्ही लोकांनी काय आणलं आहे ते तरी सांगा ना, गिफ्ट म्हणजे आम्हाला कळेल ना. अगं गिफ्ट ना थांब 2 मिनटं थांब गं मॉम, तुला कळेलच गं आम्ही गिफ्ट काय आणलं आहे ते. मग आता इथे अस्मिता म्हणत असते की काय आणलं आहे तुम्ही गिफ्ट, मला सांगाल का. मग तेव्हाच ना ते गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट दाखवलं जातं आणि जेव्हा ते गिफ्ट दाखवलं जातं ना तेव्हा मात्र आता ते गिफ्ट बघून ना अस्मिता तर खूप जास्त खुश असते, कारण बाळासाठी त्यांनी स्ट्रॉलरच मागवलेलं असतं आणि ते बघून ना अस्मिता खूप जास्त खुश असते. पण इथे अश्विन मात्र नाराज असतो. अश्विन म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा होतील. म्हणजे अश्विनला असं वाटत असतं की त्याचीसुद्धा बायको प्रेग्नंट आहे, मग काहीतरी चांगलं आणि वेगळं घडायला हवं, पण त्या गोष्टी आता त्याच्या आयुष्यात होत नसतात. म्हणून ह्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंद बघून त्याला कुठेतरी लागलेलं असतं. दुसरीकडे आता जेव्हा तो स्ट्रॉलर दिला जातो तेव्हा आता अस्मिताचे डोळे पाणावलेले असतात आणि तिला आवडतं आणि ती म्हणत असते की मामा मामीने काय गिफ्ट आणलं आहे बघ ना. आणि तेव्हाच ना इकडे असणाऱ्या प्रताप जे आहेत ना त्यांच्यासुद्धा लक्षात येतो. तेही म्हणतात की खरंच ना आमचं खूप जास्त चुकलेलं आहे, म्हणजे आम्ही खरं तर ना अस्मिताचं अकाउंट त्या सचिनमुळे बंद केलं आणि ते अकाउंट चालू करायचं तसंच राहिलं. खरंच अस्मिता त्यासाठी सॉरी, म्हणजे मी विसरून गेलो. अकाउंट बंद करताना तो त्या पैशांचा
नंबरचा चुकीचा वापर करत होता हे कळत होतं आणि त्यामुळेच मी विचार केला की अकाउंट कुठेतरी बंद करायला हवं, म्हणून मी तेव्हा बंद केलं. पण नंतर ना मला पुन्हा एकदा ॲक्टिवेट करायचं राहूनच गेलं, असंही आता प्रताप जे आहेत ते बोलत असतात. त्यावेळेला आता अस्मिता म्हणत असते की नको डॅड, काही गरज नाही त्याची. पण प्रताप म्हणतात की नाही, जोपर्यंत मी आहे ना, मी माझ्या मुलीसाठी सगळं काही करणार आहे. त्यावर अस्मिता म्हणते खरंच मी खूप जास्त लकी आहे की मला माझे असे आई बाबा भेटले आहेत, त्याचसोबत मला माझं संपूर्ण कुटुंब ना खरंच खूप जास्त जीव लावणारा भेटला आहे, असं देखील ती आता म्हणत असते. मग दुसरीकडे आता अस्मिता ताई, तुझे तर आता खूप जास्त लाड होत आहेत यार, चला चला काहीतरी वेगळं काही करूया, चैतन्याचं बोलणं असतं. दुसरीकडे आता अस्मिताने प्रताप यांचे पैसे घ्यायला नकार दिलेले असतात. म्हणजे अस्मिता सांगत असते की डॅड प्लीज मला तुम्ही पुन्हा पैसे वगैरे देऊ नका, कारण मी एक निर्णय घेतला आहे. मग अस्मिताला विचारलं जातं काय झालं आहे, म्हणजे तू पैसे घ्यायला नकार का देतेस, कारण आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, आम्ही कायम असू तुझ्याबरोबर. पण अस्मिता म्हणते की बघा आतापर्यंत ना मी जे काही पैसे होते ते तुमचे वापरले, नंतर लग्नानंतर सचिनचे वापरले, तुमचे वापरले, माझे असे स्वतःचे पैसे असे मी वापरलेच नाही आहेत ना. मग मला असं वाटतं ना की मी स्वतःसाठी काहीतरी करायला हवं, बाळासाठी काहीतरी करायला हवं. आतापर्यंत खूप आराम केला, पण आता नाही, आता मी ना माझ्या बाळासाठी काहीतरी करणार आहे असं सुद्धा ठरलं जातं. तेव्हाच आता सायली अर्जुन म्हणतात की तू बाळासाठी करणार आहेस ही कल्पना आवडली, तुझ्या शिक्षणाचा आत्ता कुठेतरी फायदा होईल, तुला जे काही करायचं असेल ना त्या सगळ्या कामात ना आम्ही तुझ्यासोबत असू, असं देखील अख्ख्या कुटुंबाने मिळून आता अस्मिताला सांगितलेलं असतं. अस्मिताला एकदमच भरून येतं. अस्मिता ही आता ऐकतच राहते. मग तेव्हा अस्मिता जी आहे ती म्हणत असते की खरंच मी माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं ठरवलं आहे. त्यावर कल्पना म्हणते की ही कल्पना खरंच खूप चांगलं आहे, तू बाळासाठी काहीतरी करतेस, पण कधीही लक्षात ठेव की हे आई बाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत. प्रतापही म्हणतात की हे जे घरटं आहे ते कायम तुझ्यासाठी खुलं आहे, कधीही येऊ शकतेस, कधी काही करू शकतेस, उलट चांगलं आहे की तू बाळासाठी काहीतरी करतेस. कल्पना उलट तिला हेही म्हणते की तुला काही बिझनेस करायचा असेल, जॉब करायचा असेल तसंही सांग, आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू. तेव्हाच अस्मिता एकदमच धन्य झालेली असते, आनंदाने ती आता हसत असते. कारण तेव्हा प्रतिमाही म्हणते की खरंच बाळामुळे अस्मिताला हे सगळं समजले, म्हणजे बाळ जे आहे ते एखाद्या आईला काय काय म्हणून करावं लागतं. खरं तर आधी अस्मिता अशीच घरात बसायची, काहीच करायची नाही, पण आता बाळाची जबाबदारी जेव्हा तिच्या अंगावर आली आहे तेव्हा तिने ठरवलं आहे की नाही, आता काही झालं तरीसुद्धा बाळासाठी म्हणून का होईना आपण स्टँड घ्यायला हवा, बाळासाठी उभं राहायला हवं, असंही तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे सगळीजणं अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी उभं असतं. इकडे आता सगळीजणं एकत्र तिच्या पाठीशी उभे असतात, ते बघूनच ना तिला खूप छान वाटत असतं. सायली अर्जुनही म्हणत असतात की हो अस्मिताताई, तुम्हाला कधीही काही गरज लागली ना तर आम्हाला एकदम बिनधास्त सांगायचं, कोणताही संकोच करायचा नाही, कारण मामा मामी आहेत ना बाळाचे मामा मामी बाळासाठी नेहमीच असतील, असंही बोलून तिला आता आधार देत असतात. तर आता बाळासाठी जे गिफ्ट आणलेलं असतं त्यामध्ये बाळाला बसवलं जात असतं, कारण बाळासाठी अर्जुन आणि सायलीने ना हे सगळं खरेदी करून आणलेलं असतं. त्यातच आता बाळाचं बारसंही एकदम निर्विघ्नपणे पार पाडलेलं असतं. दुसरीकडे आता प्रियाचा जीव वर खाली होत असतो, कारण प्रियाने लेटर पाठवलेलं असतं आणि प्रियाला असं वाटत असतं की चला फायनली माझं लेटर जेव्हा आता सगळ्यांना समजेल तेव्हा माझ्यासाठी सगळीजणं सोडवायला इथपर्यंत धावून येतील. पण प्रियाला हे माहीत नसतं की तिला काही कोणी सोडवायला येणार नाही, कारण ऑलरेडी जे आहे ते सायली प्रेग्नंट आहे आणि सायलीची गुड न्यूजमुळे घरात सगळ्यांना आनंद वाटतो. पण इथे अश्विन नाराज असतो, सगळीजणं बाया बोलत असतात, कारण घरात आता 2 बाया होणार आहेत. थोड्या दिवसांनी सायली अर्जुनचं बाळ येणार आहे, अस्मिताचं बाळ आहे. मग अश्विन थोडा नाराज होतो, कारण का प्रिया जे त्याला बोलली होती की मी प्रेग्नंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवून त्याला त्रास होत असतो, तो निघून जातो तिकडनं. तेव्हा कल्पना म्हणत असते की आपण प्रियाबद्दल तर काही बोललो नाही, तर मग आता आपण काय बोललो म्हणून ह्या असं झालं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही राहू दे, त्याला काहीतरी वाटलं असेल, जाणवलं असेल म्हणून त्याला त्रास झाला असेल, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो. कारण अर्जुनला आणि फक्त चैतन्याला माहिती होतं की अश्विन जी सत्य लपवत होता ते कोणालाही बाकी इतरांना माहिती नव्हतं. बाकी इथे अर्जुन आणि त्याचसोबत चैतन्याला माहिती होतं की प्रिया प्रेग्नंट आहे आणि त्याचा त्रास त्याला होतोय. तर पुढील भागात पाहायला मिळतं अचानकपणे पोस्टमन आलेला असतो, कुरिअर आले सांगतो आणि ते प्रियाचं लेटर असतं ते सायलीच्या हातात लागतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नेमका फोन वाजलेला असतो आणि फोन वाजल्यामुळे ना आता जो कल्पनाचा फोन असतो तो फोन नेमका पूर्णाजीने उचललेला असतो. त्यावर आता तन्वीने प्रियाने सांगितलेलं असतं की मी प्रेग्नंट आहे आणि तुमचा वारस माझ्या पोटात आहे. आणि ही गोष्ट ऐकून पूर्णाजींना चक्कर येते. पूर्णाजीने मोबाईल तिथेच सोडलेला असतो. तर दुसरीकडे प्रताप कल्पना बाहेरून येतात आणि ते पाहतात तर त्यांना तर धक्काच बसतो, कारण पूर्णाची बेशुद्ध पडलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.